हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मोळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. उद्या पेपर आहे EMIचा. खूप मुलांचे फोन आहेत, सर न्यूमेरिकलमध्ये इश्यू आहेत, न्यूमेरिकलमध्ये अडचण आहेत. वन शॉट व्हिडिओ बनवून टाकतो. बट पहिल्यांदाच मी सांगतो, माझ्या प्रेडिक्शनने किंवा सगळे टाईप मी कव्हर करू शकत नाही इथं. आता जे मला वाटतं ते इम्पॉर्टंट टॉपिक मी कव्हर करतो. उद्या पेपरमध्ये वेगळं टॉपिक आलं तर तुम्ही परत बोलू नका. जसं होण्याचा चान्स कमी आहे, बट काही सांगू शकत नाही. सो लगेच चालू करू आपण. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम, युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मध्ये 2 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. फर्स्ट टाईपचा न्यूमेरिकल असतो PMMC च्या डिफ्लेक्शन टॉर्कवरती, आणि नंतरचा न्यूमेरिकल असतो CTPT वरती. तर पहिला न्यूमेरिकल बघू आपण. दॅट इज PMMC, किंवा तुमचा मुव्हिंग आयन जर कॉईल असेल तर त्याचं तुम्हाला फाय काढा, म्हणजेच कुठला काढा, हा डिफ्लेक्शन अँगल काढा असा प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल फाय इज इक्वल टू 1/2 I²K dl/d². सर कसं करायचं? जगातला कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे, गिवन काय दिलं ते लिहायचं. तुम्हाला गिवन दिलेलं असतं L इज इक्वल टू सपोज 300 प्लस 2θ प्लस 3θ², असं काहीतरी दिलेलं असेल. इथे तुम्हाला I दिलेला असतो, करंट दिलेला असतो, आणि व्हॉट इज K? K इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. ह्या 3 गोष्टी दिलेल्या असतील. फाइंड θ, फाइंड डिफ्लेक्शन अँगल. या पुढचं अजून एक इम्पॉर्टंट सांगतो मी. फर्स्ट हे लक्षात घेतलं, सर हे सगळं कळतं पण अवघड वाटतं. काहीही अवघड नाही. याचं युनिट एम्पियर, कॉन्स्टंट असतो, डायरेक्ट दिलेला असतो. ओके. आता सर हे Lचं dl/d² कसं करायचं? सिम्पल आहे. तुमचे मॅथ्सचा ट्रिक वापरायची, तुमचे मॅथमॅटिकल ट्रिक्स आहेत. सांगतो लगेच. सर दिस इज L, करेक्ट. सो जर मी ह्याला डिफरन्शिएट केलं dl/d², म्हणजे जर मी इथं लिहितो, हे उत्तर इथं काय येईल? जर मी याला डिफरन्शिएट केलं, या ही टर्म झाली 0. कॉन्स्टंटचं काय असतं? डेरिव्हेशन 0 असतं. याचं काय झालं? 2θ गेला, आणि हा स्क्वेअर आहे म्हणजे काय? प्लस 6θ. काय अडचण? संपला विषय. दिस इज, हे फक्त व्हॅल्यू इथे टाकायची, आणि हे तुमचे सगळे इक्वेशन काढायला तुम्हाला मिळतो θ. फक्त याच्यामध्ये मेन टास्क काय? हे तुमचं डेरिव्हेशन काढता आलं पाहिजे. आता हे मॅथमॅटिकलमध्ये सगळं झालेलं आहे. सो नीट बघा, आणि याचं उत्तर निघेल. आणि हा लास्ट टाइम आय थिंक 2017-18ला 8 मार्काला क्वेश्चन आला होता. आता हा पॅटर्न कसा आहे आय डोंट नो. पॅटर्न कसा येईल, काय येईल, 3-6चा येईल की 6-8चा येईल, डोंट नो. काहीही माहिती नाही पॅटर्नबद्दल. फक्त मला एक गोष्ट माहिती आहे, अभ्यास करायचा, सगळे पॉईंट करायचे, आणि पेपर कव्हर करायचा. ओके. हा पहिला टॉपिक आहे. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ न्यूमेरिकल. याच्यानंतर एक थोडासा एक क्वेश्चन असा असतो की राईट अँड एक्सप्लेन PMMC अँड कमेंट ऑन इट्स स्केल. कमेंट स्केलवर करा. म्हणजे काय करा? एक गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट, आता हे कशाचं आहे तुमचं? हे जे आहे, हे इक्वेशन आहे तुमचं मुव्हिंग आयनचं. याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट कळाली, θ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू I². बट PMMC मध्ये θ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू I असतो. बरं झालं. हे सॉरी, दिस इज PMMC, दिस इज MI. ओके. ते विचारतात राईट कमेंट. कमेंट करा. काय स्केलवरती? काय स्केलवरती कमेंट असेल हे बघा. जर ॲमीटरचा विचार केला, जेवढं डिफ्लेक्शन वाढतं, समजून सांगतो मी, बरोबर, जेवढा हा पॉइंटर वाढतो, हलतो, जेवढा हा पॉइंट इकडे जातो, तेवढं काय असतं? याचं करंट आहे ना, करंट म्हणजे दाखवणार आपण. समजा इथे 0 ते 1 अँपियर आहे, बरोबर. तर ह्याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू किती? 1 2 3 4 5 ला जर 1 अँपियर असेल तर ह्याची प्रत्येकाची व्हॅल्यू 0.2 असते. 2 4 6 8, आणि हा लक्षात येते. सांगायचंय काय? तर PMMC मध्ये θ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू I. दॅट्स वाय इट्स स्केल इज युनिफॉर्म. याची स्केल युनिफॉर्म असते, तर याची स्केल युनिफॉर्म नसते मुव्हिंग आयन मध्ये. ही कमेंट करायची असते. ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. हा पहिल्या युनिटचा भाग आहे.
सेकंड असा आहे की तुम्हाला काहीतरी दिलेलं असतं, सांगतो तुम्हाला काय दिलेलं असतं. मी एक चार्ट दिलेला असतो, एक काय दिलेला असतो चार्ट. म्हणजे मी पहिल्यापासून माझं एकच मत आहे, EMI सब्जेक्ट बद्दलचं एकच मत आहे, जर तुम्ही प्रॅक्टिकल चांगले केले, जर तुम्ही प्रॅक्टिकल चांगले केले असतील तर तुम्हाला याचे न्यूमेरिकल आरामात सॉल्व्ह होणार. कसं काय? सीटीपीटीचं न्यूमेरिकल येत असं, सीटीपीटीचं न्यूमेरिकल बघा, त्यांनी दिली असती सीटीची रेंज आहे 25:5, पीटीची रेंज आहे 440 सपोज 110. लक्ष समजून घ्या. आणि याचं रीडिंग आहे 0.6. दिस इज I2. त्यांनी असं सरळ दिलं असतं I2 आणि हे V2 आहे समजा 3 व्होल्ट. समजून घ्या. तर याच्यावरून तुम्हाला विचारतात व्हॉट इज लोड करंट, व्हॉट इज लोड व्होल्टेज. लोड करंट कसं काढणार याच्यावरून हे तुम्हाला कळतच नाही. काय दिलंय काय माहिती. प्रॅक्टिकलला केलं होतं आपण. एकच सेकंद. चल काय केलं होतं, सिटी I2 दिलाय 25:5. ही रेंज आहे, रेंज कशाची, सिटीची रेंज आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, जर याच्या प्रायमरीला 5 असेल तर याच्या सेकंडरीला 1 मिळतं. म्हणजे जर प्रायमरीला मी 5 एम्पेअर करंट दिला तर मला सेकंडरीला किती मिळतं, 1 एम्पेअर. ते कामच आहे ना सिटीचं, स्टेप डाऊन करणं. ओके, याचं काय 4:1. लक्षात. आता हे नाही 1, हे जे आहे ना I2, हे V2, हे म्हणजे सेकंडरी साईडची तुमचं काय दिलेलं आहे, रिडिंग दिलंय. प्रॅक्टिकली करताना आपण रिडिंग घ्यायचं, प्रायमरीला 230 द्यायचं, सेकंडरी तसं हे सेकंडरी दिलंय. व्हॉट इज लोड करंट म्हणजे काय, इथं डायग्राम काढून आपण एक ॲमीटर समजा हे काय असेल आणि हा व्होल्ट मीटर आहे बरोबर. हा सप्लाय तुमचा AC सप्लाय. डायग्राम समजून घ्या पटकन. इथे सिटी, इथं लोड आहे बरोबर. काय करायचं तुम्हाला, व्हॉट इज, मला हे डायग्राम काढणं मग एकच उद्देश आहे. लोड करंट म्हणजे कुठला, लोड व्होल्टेज म्हणजे कुठला, लोड करंट म्हणजे हा करंट. दिस इज I2, दिस इज I1. लोड करंट म्हणजे I1. व्हॉट इज V, हे बघा तुम्हाला ह्याच्या अक्रॉस आहे. सपोज समजा पीटी लावली इथं तर काय होईल, जे ह्याच्या अक्रॉस आहे ना, ह्याच्या अक्रॉस किंवा ह्याच्या अक्रॉस, दॅट इज युअर लोड व्होल्टेज, लोड करंट. मग याचं काय असेल, जर ही व्हॅल्यू I2 ची असेल म्हणजे तुमचं हे I2 1 आहे आणि हे 5 नी I1 ची व्हॅल्यू काय, I1 इज इक्वल टू 5 इंटू I2, V1 इज इक्वल टू 4 इंटू V2. करेक्ट. मग त्याला ह्याच्या याला 5 ने गुणायचं, याच्या याला 2 ने गुणायचं. जे काय तुमचं हे दिलेलं आहे याच्यानुसार काढलं 4 मार्क तुम्हाला मिळाले, विषय संपला. वॅटमीटरचं काढू पण नका, वॅटमीटरचे कनेक्शन क्रिटिकल होतात. कनेक्शन म्हणजे कॅल्क्युलेशन. सो एवढंच करा, आपल्याला आउट ऑफ मार्क पाडायचेच नाहीत. ओके, ह्याच्यात आरामात हे 2 काढले 4 मार्क पडतील. काय अवघड याच्यामध्ये. प्रॅक्टिकल ज्यांनी नीट केलं असेल, एकदा प्रॅक्टिकलची तुम्ही जर प्रॅक्टिकल त्यावेळी केलं असेल ना, तर तुम्ही नीट डोकं शांत ठेवून चालवलं तर तुम्हाला आरामात सुटणार. तर सर सीटीपीटीवरती थेरी क्वेश्चन काय काय येतो, सीटीपीटीवरती थेरी क्वेश्चन खूप सिम्पल, खूप साधा असतो. की जर सिटी लावलं तुम्ही तर काय होतं आणि कमेंट करा. म्हणजे नवीन फंडा आत्ता आय थिंक म्हणजे मला माहिती नाही ह्या पॅटर्नला काय विचारतील, कसं विचारतील, काय होईल. बट हा नवीन फंड आहे. यांनी काय होतं की मुलांना कितपत कळतं हे त्या एक्झामिनरला कळतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. युनिट नंबर 2, युनिट नंबर 2 मध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय मी, तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला मज्जा, म्हणजे युनिट नंबर 2च्या न्यूमेरिकलमध्ये अजून एक ट्विस्ट असा भारी आहे की ते तुम्हाला देतात ब्रिज. तो ब्रिज डिझाईन करता, तो ब्रिज तुम्ही डिझाईन करता आणि ते म्हणतात फाइंड Z3 समजा. तर त्यांच्यानुसार ब्रिज असा येतो Z1, Z2
Z3 आणि Z4. Z3 हे सगळं तुमचं होतं, हे ब्रिज काढणं वगैरे. बट ते म्हणतात फाइंड Z3. हे सगळं Z0 दिलेली असते. झेडची व्हॅल्यू दिलेली असते समजा 10 ॲट अँगल 20, 20 ॲट अँगल 30. हे अंदाजे घेतो आम्ही. Z2 इथं म्हणू आपण. हा 30 ॲट अँगल 20 आणि हा फाइंड करा. कसा फाइंड करणार? सिम्पल आहे. Z1 Z4 इंटू Z1 इंटू Z4 इज इक्वल टू Z2 इंटू Z3. फाइंड आउट काय करायचं मला? Z2. म्हणजे Z3 काय होणार? इथं खाली येणार. हा मी इथंच कट मारतो. मग काय होतं बघा. Z1 किती आहे? 10 ॲट अँगल 20 इंटू व्हॉट इज Z4? 30 ॲट अँगल 20 डिवायडेड बाय व्हॉट इज Z3? 20 ॲट अँगल 30. इथं सिम्पल करतो मी. हे असं कट मारता, हे असं कट मारता. 15. अँगलचं काय? अँगलचं काय? व्हिडिओ नीट बघितले तुम्ही तर तुम्हाला कळेल. अँगल ज्यावेळी मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा अँगलची होते बेरीज, जेव्हा डिवाइड असतं तेव्हा अँगलची होती वजाबाकी. आणि हा तुमचं उत्तर आलं 15 ॲट अँगल 10. करेक्ट. इथपर्यंत काय अडचण? सर इथपर्यंत केलं तर 3 मार्क मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. पण ते नेक्स्ट क्वेश्चन असतो फाइंड R अँड L. म्हणजे याच्यावर रेजिस्टन्स काढा आणि काय काढा? इंडक्टन्स काढा. कसा काढणार? कसा काढणार? झेड वरून कसा काढणार? अरे ऑलरेडी मला माहिती आहे झेड इज इक्वल टू व्हॉट? R प्लस जे एक्सेल ऑर सॉरी उलट झालं काय? हा R मायनस जे एक्स. ओके. हे दोन मला माहिती आहेत. म्हणजे ते सांगत पण नाहीत सर्किट कुठलं आहे, एक्स एल आहे का सी आहे. ओके. मग काय करायचं? काही नाही करायचं. ह्या Z2 वरून लक्ष द्या. दिस इज विच फॉर्म? सर दिस इज पोलर फॉर्म. कॅल्शियम मधून पोलर रेक्टँग्युलर करायचं. रेक्टँग्युलर केल्यावरती तुम्हाला हा एकतर हा फॉर्मॅट मिळेल प्लसचा किंवा निगेटिव्ह फॉर्मॅट मिळेल. जर प्लसचा फॉर्मॅट असेल लक्षात ठेवायचं सर्किट RL आहे. निगेटिव्ह असेल तर म्हणायचं RC आहे. फक्त काय करायचं? पोलरचं कॅल्शियम टाकून रेक्टँग्युलर केलं. आणि रेक्टँग्युलर केल्यावर काय रे? सर रेक्टँग्युलर केल्यावरती याचं उत्तर रेक्टँग्युलर मी केलं, कॅल्शियम नाही माझ्याकडं. ह्याचं उत्तर सपोज असं काहीतरी येईल. मग सर हे काय? अरे हे डायरेक्ट ही R ची व्हॅल्यू आणि ही XL ची व्हॅल्यू. पण व्हॉट इज XL? XL इज इक्वल टू 2πfL. काय विचारलं त्यांनी इथे तुम्हाला? बघा 2πfL आलं. सिम्पल आहे. ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली राहणार. पेपरमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली असते 2 × π × f. म्हणजे समजा 2 × 3.14 × 50 × L इज इक्वल टू XL ची व्हॅल्यू किती आहे? 20. इथून तुम्हाला L मिळतो आणि तुमचं गणित सुटलं. विषय संपला. 8 पैकी 8 मार्क. किती सोपं आहे. कशावरून काढायचंय? ह्या झेड काढल्यावरती कदाचित तिथं अँगल निगेटिव्ह आला तर हे निगेटिव्ह होईल आणि हे निगेटिव्ह झालं तर लक्षात ठेवायचं दिस इज RC सर्किट. झेड जर निगेटिव्ह आला म्हणायचं RC सर्किट. मग सिम्पल आहे. व्हॉट इज XL आहे तर XC करायचं. काय असतं XC? XC इज इक्वल टू 1/2πfc. संपला विषय. एवढंच आहे. एवढं झालं विषय संपला. झालं न्यूमेरिकल सुटलं. काय याच्यात अवघड आहे? युनिट नंबर 2चं न्यूमेरिकल आहे AC सर्किटवरती. युनिट नंबर 2 मध्ये 7 ब्रिज आहेत. पाठ करून ठेवा. 7 ब्रिज आणि हे न्यूमेरिकल. संपला विषय. युनिट नंबर 2चा विषय संपला. येस सर. युनिट नंबर 3 मध्ये काय करायचं? युनिट नंबर 3 मध्ये वॅटमीटरचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा. त्याच्यामध्ये 2 ते 3 टाईप आहेत. एक तर W1 W2 दिलेला असतो. W1 W2 दिला तर कसं करणार? ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे W1 प्लस W2. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे मोठ्यातून बारकं वजा. थिटा कसा करणार? tan इनवर्स √3 × tan इनवर्स W2 - W1 डिवायडेड बाय W1 प्लस W2 झालं. हे 3 गोष्टी मिळाल्या. नसेल तर दुसरा फॉर्मॅट असेल W1 W2 काढायला दिला असेल त्यावेळी तुम्हाला VL IL दिलेला असतो. तो व्हिडिओ होता बघा. सिम्पल आहे. झाले 3च युनिट न्यूमेरिकल आहेत रे बाळांनो. 3 युनिटचे न्यूमेरिकल आणि 4थ्या युनिटमध्ये सर 4थ्या युनिटचं काय करू बाबांनो? तो सिलेबस कॉपी समोर घ्या आणि बघा. 4थ्या युनिटमध्ये पिरानी गेज, MC लिओर गेज, व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक पिझो इलेक्ट्रिक पण आहे. काय झालेलं? सिलेबस चेंज झालाय.
हा सिलेबस खूप कमी आणि छान केलेला आहे. जर तुम्हाला EMI पास व्हायचं असेल, लास्ट 2 मिनिटं घेतो फक्त. EMI पास होण्यासाठी ट्रिक काय आहे? EMI पास होण्याची एक आणि एकच ट्रिक, युनिट नंबर 4 आणि 5 परफेक्ट करणे. युनिट नंबर 4 आणि 5 मधला एकही पॉईंट ऑरला टाकायचा नाही. का? युनिट नंबर 4 आणि 5 का असं म्हणतोय? तर युनिट नंबर 4ला न्यूमेरिकल येतच नाही, सगळी थिअरी पार्ट आहे. युनिट नंबर 5 त्यालाही न्यूमेरिकल येत नाही. आलं तरी त्याच्या ऑरला थिअरी असेल, पण एकदा बघून घ्या. माझ्या माहितीनुसार नाही येणार. युनिट नंबर 4 आणि 5 न्यूमेरिकल नाही, थिअरॉटिकल आहे. मग पेपरला गेल्यावरती मी युनिट नंबर 4 सगळं केल्यावरती नीट सोडवा. जो क्वेश्चन येतो तोच क्वेश्चन आधी सोडवायचा. खडाखोड क्रॉस मारलं, काट चुकलंय ना, ठीक आहे, हे चुकलंय, एक सिंपल काट मारा. हे असं 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 घाणेरडं दिसतं, पेपर चेक करणाऱ्याला राग येतो. आणि पेपर चेक करणाऱ्यासाठी सोप्या गोष्टी करायच्या. क्वेश्चन नंबर 1 मधलं ए इथं सोडवलं, बी तिकडं सोडवलं, सी इकडं सोडवलं, डी तिकडं सोडवलं, असं काय करू नका बाबांनो. एक क्वेश्चन घेतला तो चांगला सोडवा, मग दुसरा घ्या. त्यामुळे मी सांगतो युनिट नंबर 4चा क्वेश्चन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर युनिट नंबर 4चा क्वेश्चन घ्यायचा. त्यानंतर युनिट नंबर 3चा क्वेश्चन 5चा घ्या. आणि मग तुम्हाला जे आवडेल, म्हणजे EMIला पास होण्यात आता मला नाही वाटत तुम्हाला अडचण असेल. युनिट नंबर 2 आणि 4 आणि 5 28 मार्काची थिअरी, 28 पैकी 20 तर असेच पडणार. युनिट नंबर याचं PMMC सोडवलं 8 मार्क, 28. आणि हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं हे पासिंगसाठी नाही. दिस इज फॉर युअर गुड मार्क्स. 50+ मार्क आरामात मिळतील उद्याच्या पेपरसाठी. ऑल द बेस्ट. पहिला पेपर आहे, घाई गडबड करू नका. हॉल तिकीट घेऊन जा. पेन राहिला, हॉल तिकीट राहिला, आय कार्ड राहिलं, मग केली आय कार्ड, हॉल तिकीट, कॉलेजचा युनिफॉर्म, माझ्या कॉलेजला जे असतील त्यांनी हे सगळं घालूया, नाहीतर तिथं पळावं लागेल. हे विसरलं ते बिलकुल करू नका. शांत माइंडने जा, सगळा अभ्यास करा, छान एकदा तर रिव्हिजन मारा आणि विषय संपवून टाका. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.